नमः शिवाय सगळ्यांना। धोंड्याचा महिना सुरू आहे आणि या महिन्यात खरेदीची लगबग तर चालूच असते, पण मी आज तुमच्यासाठी खास सरप्राईज घेऊन आलेले आहे। आज मी केली शॉपिंग आणि मुलांची तुफान मस्ती आणि तो मंदिरातील महाप्रसाद, सगळं काही आजच्या ब्लॉगमध्ये पाहू। चला तर मग सुरू करूया खास व्हिडिओला। सकाळपासून मुलाची धुमाळून घालत आहे। ध्रुव तर नवीन कपडे घालून असा तयार झाला की जणू काही आज सणच आहे आणि हा त्याचा मित्र, दोघेही खुर्चीवर बसून गप्पा मारत आहे। ध्रुवला तर खूपच उत्सुकता बाहेर जाण्याची आणि ध्रुव तर म्हणाला त्याला चल माझ्या सोबत। दोघांची मैत्री तर खूपच घट्ट, खेळतात एकमेका आणि भांडतात पण खूप सुद्धा। आणि यायची तयारी तर दोघांची पण होती, पण माझ्या ध्रुवलाच मला न्यावे लागले। मग मी निघालो रोडने गाडीवर बसून शॉपिंगला। रस्त्याने पाहतात तर खूप सारी झाडे सुद्धा होती, पण उन्हामुळे थोडी कोरडी झाली होती। बाहेरील वातावरण बघून खूप छान असं प्रसन्न वाटलं। आम्ही निघालो शॉपिंगला आणि वाटेत माझ्या ओळखीच्या नातेवाईकाचे घर लागले। ते गेल्यावर कळले खूप जवळचं नातं लक्षात आलं। तर तुमच्यासोबत घडलं का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। सर्वांसंग गप्पा करण्यात असा वेळ निघून गेला तर कळलंच नाही। त्यांनी चहा पाणी नाश्ता वगैरे सर्वच केलं आणि तिथे खूप आनंद आणि प्रसन्न पण वाटलं आणि त्यांना पण खूप छान वाटलं आम्ही त्यांच्या घरी गेल्याबद्दल। तिथे आम्हाला एक कासव दिसला। ध्रुव तर त्या कासवावर फिदा झाला आणि ध्रुवने मला एक प्रश्न केला, मम्मी मला पण एक कासव हवा। मी ध्रुवला तेवढ्यापुरतं समजावलं। कासव बिचारा किती छान दिसत होता। सर्व लेकरं मिळून त्याला खूपच परेशान करत होते। बिचाऱ्या कासवाला लपायला सुद्धा जागा नाही होती। तो कासव मान आत घालायचा आणि नंतर मग बाहेर काढायचा। ध्रुवची हात लावण्याची धावपळ आणि कासवायचे ते नखरे, मुलाची ते मस्ती पाहून मन खूप प्रसन्न झालं। आणि मग मी म्हटलं माझ्या ध्रुवला, आता बस होते ध्रुव, आता जास्त हात लावायचा नाही। त्या कासवाला जास्त हात लावलेला आवडत नाही, म्हणून बस होते आता। मग आमची शॉपिंगला जाण्याची तयारी चालूच होती। एवढ्यात मला एक छान असं दुकान दिसलं। माझी खूप इच्छा झाली त्या दुकानामधून काहीतरी खरेदी करण्याची। मग तिथे खूप छान वाट्या, पानपुडे आणि देवाचे, गणपती वगैरे देवाचे चित्र सुद्धा होते। मग मला तिथला एक गणपतीचा फोटो आणि एक पानपुडा आवडला। मी पानपुडा फक्त 150 रुपयामध्ये खरेदी केला, पण गंमत खूप मोठी झाली, ते पुढे सांगते तुम्हाला। गणपतीचा फोटो तर खूप छान निघाला, पण पानपुडा जे घेतला होता ना, पण तो पानपुडा माझ्या ध्रुवने फोडून टाकला। मला खूप वाईट वाटले। जे नवीन खरेदी केलेलं सामान त्याने एका मिनिटात फस्त केले। मुलाच्या मस्तीसमोर माझं काहीच चालत नाही, पण हेच तर आयुष्य आहे। आणि दुकानामध्ये छान असा लोखंडी झोका होता, त्याच्यासोबत तो मस्ती करत बसला। मला तर त्याची खूप काळजी, लोखंडी झोका लागेल म्हणून। मग आम्ही पोचलो दुकानामध्ये। तिथे एवढी सुंदर गंठण आणि डिझाईन सुद्धा होती, ते बघून तर हे घ्यायचं की ते घ्यायचं असं मनात प्रश्नच पडला होता। 1 ग्राम सोन्याचं गंठण बघून असं वाटलं की सगळंच घेऊन टाकावं। दुकानदाराने 1 ग्राम सोन्यावर 1 वर्षाची गॅरंटी सुद्धा दिली। आणि डिझाईन तर अशी की पाहणाऱ्याला वाटेल ओरिजिनल सोन्याची आहे। आणि या काकाचं ओरिजिनल सोन्याचं आणि 1 ग्राम सोन्याचं हे दोन्ही दुकानं आहेत। एवढ्या डिझाईन बघून मी एक गंठण फिक्स केले। दर महिन्याला नवीन नवीन माल येतो असे ते काका म्हणाले। तुम्हाला केव्हाही चेंज करून नवीन डिझाईन बदलून घेता येणार। 1 वर्षाची गॅरंटी आहे, 1 वर्षामध्ये 2 वेळा तुम्हाला चेंज करून मिळणार असे म्हटले तर मला तर खूपच आनंद झाला। तिथे पण गप्प बसतात का ही मुले? तिथे पण माझ्या ध्रुवची आणि श्रेयसची मस्ती चालू। एक तर डान्स करत होता आणि एक तर हसत होता। आणि नंतर तो म्हणाला, मम्मी मी या काचावर बसते, त्यांची जिद्द बघा आणि त्यांचं डोकं कुठेही चालते बघा। मग काय, पाणी पितांनी अंगावर सुद्धा सांडवले, अशी त्यांची मस्ती। मग माझं पॅकिंग मधले एक एक गंठण घालून बघणं चालूच होतं। एवढे वेगवेगळ्या डिझाईनचे गंठण घालून बघितल्यानंतर मी गळ्यामध्ये घातलेलं एक गंठण फिक्स केलं। गंठणची डिझाईन मला खूप आवडली। मोदींनी सांगितलं सोनं खरेदी करू नका, पण 1 ग्राम सोनं असलेलं हा मिनी गंठण किंवा लॉंग गंठण दोन्हीही चालेल। मला तर गंठण खूप आवडलं। केव्हाही चेंज करून नवीन नवीन गंठण आपल्याला डिझाईन घालता येणार। मग आम्ही गेलो मंदिरामध्ये। मंदिर खूप भव्य आहे। तिथे गेल्यावर मुलाची अंगारा खाण्याची धावपळ सुद्धा चालू होती। मंदिरामध्ये दर्शन घेतले
आणि फेऱ्या वगैरे मारल्या. ध्रुवने देवाजवळचा प्रसाद खाल्ला आणि त्या लहान मुलाने खूप सारा अंगारा. आणि तिथे साईडलाच महाप्रसादाची सोयसुद्धा चालू होती. या ठिकाणी महाप्रसाद मोठ्या प्रमाणात होत असतो. नंतर या मंदिरामध्ये दुसऱ्या देवाचे सुद्धा दर्शन घेतले. तिथे पण मुलांची धावपळ चालू होती. आमच्या शेजारच्या ताईने आणि मी एक सेल्फीसुद्धा काढला. माझा ध्रुव तर खूपच उड्या मारत होता. खेळात इतका गुंतला की तो पाठीमागे जाऊन झाडाचे पाने तोडत बसला. मी इतकी घाबरली आणि त्याला बघायला गेली. त्याला थोडं बोलवून आणलं. त्याला खूपच आवड पानं तोडायची. मग त्याने बसला आणि मला दाखवली, मम्मी बघ मी एवढे पानं तोडले. म्हटलं बरं आहे तुझं, तुला कुठेही झाडं तोडायला आवडतात. गेलो आम्ही दुसरीकडे. तिथे पण मी दर्शन घेतलं. भावी भक्ताची इतकी गर्दी जमली होती. इथे पण मी दर्शन घेतलं, घंटी वाजवली आणि त्या ठिकाणी पण माझ्या ध्रुवची लगबग चालू. ध्रुव तर चक्क टाळ वाजवत बसला होता. आणि या महिन्यामध्ये प्रत्येकच गावोगावी कथा असते. ती कथा चालू होती. तुमच्याकडे असते का धोंड्याच्या महिन्यामध्ये कथा? असेल तर हो म्हणून मेसेज करा. आणि त्याआधी एक सबस्क्राईब नक्की करजा पुढे. आणि बायका तिथे महाप्रसादाची गडबड करत होत्या. मंदिरामध्ये स्वच्छतेची इतकी काळजी की खूपच स्वच्छता. प्रसाद मिळावा म्हणून सर्वांचीच धावपळ आणि सर्वच जण एका लाईनीमध्ये बसलेत. महाप्रसादामध्ये पोटभर जेवण, बुंदी, भात आणि डाळ भाजी, वरण, पोळी आणि भजे. ध्रुवाने तर बुंदी आणि भातावरच ताव मारला. देवाचे नामस्मरण केले आणि महाप्रसादाला सुरुवात झाली. आणि माझ्या ध्रुवचा मित्र श्रेयश तो पण खूप छान जेवला आणि त्या ताई पण, त्यांना पण खूप प्रसन्न वाटलं. मग नंतर घरी आलो. घरी आल्यानंतर माझा ध्रुव तर बॉल खेळण्यामध्ये मग्न झाला. आजचा दिवस खूप धावपळीचा होता आणि ध्रुवची तर खूपच मस्ती होती. 1 ग्राम सोन्याचं आणि घरचं गंठण या दोघातील फरक दाखवते. तर मैत्रिणींनो, धोंड्याच्या महिन्यात मी ही खास गंठण घेतले. तुम्ही काय खरेदी केले कमेंटमध्ये नक्की सांगा. जोडवे तर प्रत्येक जणच खरेदी करतात. जोडवे तर मी पण खरेदी केले. जोडव्याचा फोटो मी तुम्हाला नक्की दाखवते. हे बघा किती आकर्षक आणि न्यू गंठण दिसत आहे. 1 ग्राम सोन्याचे आणि साधे गंठण या दोघीतला फरक बघा. साधे गंठण एका महिन्यामध्येच कलर जाते आणि इतके आकर्षक दिसत नाही. आणि हे 1 ग्राम सोन्याचे मंगळसूत्र किती छान दिसत आहे. आणि हीच सरप्राईजची गोष्ट होती. काहीतरी खरेदी करावं म्हणून बजेटमध्ये हे गंठण मला खूप आवडले. आणि जोडवे सुद्धा खरेदी केले. त्याची पण डिझाईन खूप छान आहे. हा बघा जुनं गंठण, याचा कलर बघा किती लवकर गेला. याहीपेक्षा छान आणि छान ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करत राहणार. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. तुम्हाला मी दोन्ही गंठण सोबत दाखवते. हा बघा दोन्ही गंठणमधला फरक आणि डिझाईन सुद्धा बघा. गळ्यात घातल्यानंतर इतके छान आणि उत्कृष्ट दिसतात. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बघत राहा. बाय.